नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 12.3 पहिला प्रश्न. 30 कामगार दररोज 8 तास काम करून 6 दिवसात 12 खुर्च्या तयार करतात. 30 कामगार आहेत म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे? यमची. बरोबर आहे. 8 तास आहेत, आवर आहेत 8, 6 दिवस हे डेज आहेत, 12 खुर्च्या हे त्यांचं वर्क आहे. यापूर्वी आपण सूत्र पाहिलेलं आहे MDH. स्वाध्याय 12.1 12.2 मध्ये आपण हे सूत्र पाहिलेलं आहे MDH भागिले W. इकडे MDH भागिले W. हे पहिलं वर्क आणि हे दुसरं वर्क. येथे पहिलं वर्क आणि हे दुसरं वर्क आहे. याप्रमाणे एमची व्हॅल्यू 30 आहे. डेज किती आहेत? 6 डेज. आवर किती आहेत? 8. 12 खुर्च्या हे त्यांचं वर्क आहे. 12 खुर्च्या तयार करतात. वर्क इक्वल टू M2. येथे आता वर्कर किती आहेत, कामगार किती आहेत? एवढेच आहेत. बरोबर आहे. जे पहिले कामगार आहेत तेच कामगार येथे पण आहेत, म्हणजे येथे 30च व्हॅल्यू आहे. D2 किती आहेत? D2 म्हणजे दिवस, दीडपट दिवस. पहिले दिवस किती आहेत? 6. त्याच्या दीडपट. दीड म्हणजे काय? 3/2. याने गुणाकार करणार. दीड म्हणजे 3 4 दे, त्याने गुणाकार करणार. 2 1 2 2 3 6, 3 × 3 9. 9 किती तास काम करतात ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आवर आपल्याला काढायचे आहेत. भागिले त्यांचं वर्क काय आहे? 18 खुर्च्या हे वर्क आहे. सेकंड वर्क 18 खुर्च्या हे सेकंड वर्क आहे. याप्रमाणे दोन्ही साईडला 30 आहेत, कॅन्सल होतील. बरोबर आहे. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. देअरफॉर H2 ही व्हॅल्यू काय मिळेल? 6 × 8 भागिले 12. या साईडला आहे 6 × 8 भागिले 12. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही कारण कॅन्सल होईल. हे 9 अंशामध्ये आहेत, छेदामध्ये येतील. हे 18 छेदामध्ये आहेत, इकडे अंशामध्ये येतील. गुणिले 18. 9 1 9, 9 2 18. 2 1 2, 2 सखे 12. 6 आणि 6 कॅन्सल, फक्त 8 राहत आहेत. बरोबर आहे. म्हणजे आवर किती आहेत? 8. 8 आवर्स. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. 10 मजूर ही आहे M1ची व्हॅल्यू. 7 दिवस ही आहे D1ची व्हॅल्यू. 1400 खेळणी तयार करतात. म्हणजे हे वर्क आहे, पहिलं वर्क आहे. बरोबर आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे MDH भागिले W. पहिलं वर्क आहे हे. येथे 1 घेणार आपण आणि इक्वल आहे M2 D2 H2 अपॉन W2. प्रत्येकामध्ये येथे गुणाकार आहे. 10 मजूर 7 दिवस 1400 खेळणी तयार करतात. येथे आवर दिलेले नाहीत, तास दिलेले नाहीत, घ्यायची गरज नाही आहे. W1 काय आहे? 1400. 1400 खेळणी तयार करतात. M2 वर्कर किती आहेत आता? मजूर. M2ची व्हॅल्यू 8 आहे. दिवस 3 आहेत. खेळणी तयार करतात. किती खेळणी म्हणजे आपल्याला वर्क 2 काढायचं आहे. बरोबर आहे. किती खेळणी तयार करतील? वर्क 2 आपल्याला काढायचं आहे. आवर दिलेले नाहीत आणि घ्यायची गरज नाही, म्हणजे H2 आणि H1 या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीत. H1 आणि H2 या किमती आपल्याला दिलेल्या नाहीत, घ्यायची पण गरज नाही आहे. काय होईल? W2 काढायचं आपल्याला. तिरपा गुणाकार करू आपण. म्हणजे काय होईल? हे W2 10 × 7 70 होतील. बरोबर आहे. इक्वल आहेत. तिरपा गुणाकार W2 हे 70 होतील आणि हा गुणाकार होईल 1400 × 8 × 3. बरोबर आहे. W2ची व्हॅल्यू काढायची आहे. 1400 हे 8 × 24 पण होतील. कॅल्क्युलेशन करा किंवा नका करू. आणि भागिले 70. 0 0. 7ने भाग देऊ. 7 1 7, 7 2 14 आणि हे 0 होईल. बरोबर आहे. 20 आणि 24 यांचा गुणाकार म्हणजे W2ची व्हॅल्यू काय मिळेल? 20 आणि 24 यांचा गुणाकार. 24 2 48 म्हणजे 480. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. या टाईपचे क्वेश्चन आले तर सूत्र लक्षात राहू द्या, लवकर सॉल्व्ह होईल. नेक्स्ट क्वेश्चन.
तिसरा प्रश्न, एका आगगाडीची लांबी 100 मीटर आहे, तिचा वेग आहे तासी 30 किलोमीटर, तर तारेचा खांब ओलांडायला तिला किती सेकंद लागतील? समजा अशी रेल्वे आहे, ही रेल्वे आहे, इथे तारेचा खांब आहे, एक असा तारेचा खांब आहे समजा. तर हा खांब ओलांडण्यासाठी रेल्वेला किती सेकंद लागतील? म्हणजे आपल्याला काय आहे, जी रेल्वेची लांबी आहे तेवढं अंतर या स्पीडने किती वेळात क्रॉस होईल ते आपल्याला काढायचं आहे. ही रेल्वेची लांबी, ही लांबी किती आहे? 100 मीटर लांबीची रेल्वे आहे. वेग किती आहे? 30 किलोमीटर पर आवर. 30 किलोमीटर पर आवर आहे. पहा इथे मीटर आहे, इथे किलोमीटर आहे. आपण मीटरमध्ये रूपांतर करू. आपल्याला हे सूत्र माहिती आहे. आपल्याला काय काढायचं आहे? किती सेकंद लागतील म्हणजे वेळ काढायची आहे. बरोबर आहे. वेळ म्हणजे काय? अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. पहा अंतर म्हणजे काय? वेळ आणि वेगचा गुणाकार. आपल्याला वेळ काढायची आहे म्हणजे अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 100 मीटर म्हणजे रेल्वेची लांबी. बरोबर आहे. 100 मीटर आणि वेग आहे 30 किलोमीटर पर आवर. 30 किलोमीटर पर आवर. पहा 1 मीटरमध्ये आहे, 1 किलोमीटरमध्ये आहे. एकाच एककामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू? किलोमीटरला मीटरमध्ये रूपांतर करू. हे 100 मीटर आहेत, तर किलोमीटर करायचे असेल तर 30ला गुणावं लागेल 1000ने. बरोबर आहे. 30चे 30,000 होतील. 30 किलोमीटरचे 30,000 मीटर होतील आणि भागिले हे काय आहे? आवर. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. बरोबर आहे. येथे मीटर येईल आता आणि इथे सेकंद येईल. बरोबर आहे. पहा मीटर आणि मीटर कॅन्सल होईल म्हणजे फक्त सेकंद राहील. तो आपला वेळ आहे. बरोबर आहे. वेळ हे नाही लिहिलं तरी चालेल. 36 आता हे वर जातील. बरोबर आहे. किंवा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता 36 वर जातील म्हणजे हे काय होतील? 3600 होतील. खाली काय आहे? 300 आहे. कारण हे 2 शून्य कॅन्सल झालेले आहेत. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 3ने भाग देऊ 12 येईल. बरोबर आहे. 12 त्रिक 36 म्हणजे 12 सेकंद. वेळ किती लागेल? 12 सेकंद. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा वेळ म्हणजे अंतर भागिले वेग. अंतर आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे. वेग आहे किलोमीटरमध्ये, किलोमीटर पर आवरमध्ये. त्याला आपण मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर केलेलं आहे याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. पहा या टाईपचे क्वेश्चन आपण यापूर्वी सॉल्व केलेले आहेत. 500 मीटर लांबीची रेल्वे आहे, तिचा वेग आहे 90 किलोमीटर पर आवर. एक बोगदा आहे, तो बोगदा 1 मिनिट 40 सेकंदामध्ये ती रेल्वे ओलांडत आहे. तर त्या बोगद्याची लांबी किती काढायची आपल्याला? आपल्याला माहिती आहे एकूण अंतर. एकूण अंतर म्हणजे आपण काय घेतो? रेल्वेची लांबी. रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी. बरोबर आहे. कारण बोगद्याची लांबी विचारात घ्यावी लागेल. मागच्या प्रॉब्लेममध्ये तारेचा खांब होता. बरोबर आहे. सपोज येथे रेल्वे आहे आणि तारेचा खांब. आता ही लांबी कमी आहे खूप. ही जाडी म्हणजे खूप कमी आहे. बरोबर आहे. ती आपण विचारात घेत नाही. त्यावेळी आपण फक्त रेल्वेची लांबी विचारात घेतो. परंतु आता बोगद्याची लांबी, बोगदा याप्रमाणे असेल. बरोबर आहे. याप्रमाणे बोगदा असेल म्हणजे बोगद्याची लांबी जास्त असते. त्यामुळे एकूण अंतर आपण काय घेणार? रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी. बोगद्याची लांबी. बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला काय काढायचं आहे? बोगद्याची लांबी काढायची आहे. बरोबर आहे. बोगद्याची लांबी काढायची आहे. सपोज ही लांबी आपण x घेऊ. रेल्वेची लांबी 500 आहे, मीटरमध्ये आहे आणि बोगद्याची लांबी आपण x घेऊ. बरोबर आहे. बोगद्याची लांबी x हे आहे अंतर. परंतु अंतर म्हणजे काय? वेग आणि वेळ यांचा गुणाकार. बरोबर आहे. अंतर म्हणजे काय? वेग आणि वेळ यांचा गुणाकार. वेग आणि वेळ. अंतर म्हणजे हे घेणार आपण 500 + x. एकूण अंतर. वेग आहे 90 किलोमीटर पर आवर आहे म्हणजे आपण मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करू. 90,000 भागिले 3600 होतील. 90 किलोमीटर पर आवर आहे हे आपण मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि वेळ आहे 1 मिनिट 40 सेकंद.
1 मिनिट आहे आणि 40 सेकंद आहेत. सेकंदमध्ये रूपांतर करू. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, बरोबर आहे. 60 सेकंद आणि हे 40 सेकंद. 1 मिनिट 40 सेकंद म्हणजे एकूण 100 सेकंद, बरोबर आहे. हे 100 वेळ म्हणजे 100 सेकंद झालेला आहे. हे 2 शून्य कॅन्सल होतील, तर हे 2 शून्य कॅन्सल होतील. 9ने भाग देऊ. 9 चौक 36, तर येथे 9 आणि हे 4 शून्य. 10,000चे 4 भाग केले आपण, तर एक भाग होईल 2,500चा. 2,500, बरोबर आहे. म्हणजे यक्स हे 500 इकडे पास करू आपण. इकडे आहेत 2,500. हे 500 वजा होतील. उत्तर काय येईल? 2,500 मायनस 500 म्हणजे 2,000. 2,000. आता हे मीटरमध्ये आलेलं आहे, बरोबर आहे. कारण इथे आपण किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे आलेलं उत्तर आपलं मीटरमध्ये आलेलं आहे. 2,000 मीटर. 2,000 मीटर ऑप्शन नाही आहे. इथे 2,500 मीटर आहे, तो ऑप्शन नाही आहे. हे पण नाही, हे पण नाही. 2 किलोमीटर म्हणजे काय? 2,000 मीटर, बरोबर आहे. हे मीटर आहेत. याचाच अर्थ काय होतो? 2 किलोमीटर. कारण याला जर आपण 1000ने भाग दिला तर उत्तर काय येईल? 2 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1,000 मीटर. येथे 2,000 मीटर आहे, त्याचा अर्थ काय होतो? हे 2 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. 2,000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. 5वा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रकार आहे हा, लक्षात राहू द्या. राम, नरेश आणि सुखदेव तिघांनी एकत्र काम केलं तर 18 दिवसात पूर्ण होते. राम, नरेश आणि सुखदेव, यस, तिघांनी एकत्र काम केलं तर 18 दिवसात पूर्ण होत आहे. रामने एकट्याने काम केलं तर 36 दिवसात पूर्ण होत आहे. रामला फक्त 36 दिवस लागत आहेत. तिघांनी एकत्र केलं तर दिवस कमी लागतील. रामने एकट्याने केले तर दिवस जास्त लागत आहेत. परंतु नरेशने ते काम नरेशला 54 दिवस लागत आहेत. म्हणजे नरेशने एकट्याने काम केलं तर 54 दिवस लागत आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? सुखदेवने एकट्याने काम केलं तर किती दिवस लागतील? रामने एकट्याने काम केलं तर 36 दिवस, नरेशने एकट्याने काम केलं तर 54 दिवस. मग सुखदेवने एकट्याने काम केलं तर किती दिवस लागतील? तिघांनी एकत्र काम केलं तर एवढे दिवस लागत आहेत. आपल्याला काय करायचं आहे? 18, 36 आणि 54 यांचा लसावी काढायचा. 18, 36 आणि 54 यांचा लसावी काय आहे? 18, 36 आणि 54. तुम्हाला तोंडी काढता येईल. 108 येईल, बरोबर आहे. तीनही नंबरने या नंबरला भाग देता येईल आपल्याला. 108 चेक करू आपण. 2ने भाग देऊ. हे 9 होतील, हे 18 होतील आणि हे 27 होतील. 3ने भाग देऊ. हे 3 होतील, हे 6 होतील, 9 होतील. पुन्हा 3ने भाग देऊ. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 2 6, 6 3 18, 18 3 54, 54 2 108. 108 आपला लसावी येणार आहे, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला? 18ने भाग देऊ 108ला. काय येईल? 108 भागिले 18 6 येईल, बरोबर आहे. 6. 36ने भाग देऊ 108ला. म्हणजे किती येतील? 36 3 108, 3 येईल, बरोबर आहे. 108ला 54ने भाग देऊ 2 येईल. म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे? RNS. रमेश, नरेश आणि सुखदेव. हे आपण काय काढलेलं आहे? यांची क्षमता काढलेली आहे. तर आता हे तिघांची क्षमता एवढी 6 आहे. त्यापैकी रमेशची किती आहे? 3 आहे. रमेशची 3 आहे, बरोबर आहे. नरेशची किती आहे? 2 आहे. क्षमता 2 आहे. टोटल 6 आहे. 3 आणि 2 5. म्हणजे याची किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे, बरोबर आहे. याची क्षमता 1 असायला पाहिजे. म्हणजे आपण काय करणार? याची क्षमता 1 असायला पाहिजे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे 1 पाहिजे. सुखदेवसाठी किती पाहिजे? 1 पाहिजे. इथे 1 म्हणजे इथे किती येईल? 108च येईल. म्हणजे 1ने आपण काय करणार? 108ला भाग देणार. 108 भागिले 1 म्हणजे काय येईल? 108. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. तिघांची क्षमता किती येत आहे? 6 येत आहे, बरोबर आहे.
तिघांची क्षमता 6 येत आहे. त्यापैकी 3 रमेशची आहे आणि 2 नरेशची आहे. 3 आणि 2 5 होतील. हे इक्वल 6 पाहिजे आपल्याला. 3 आणि 2 5 म्हणजे याची क्षमता किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. मग 1ने काय करणार? 108ला भाग देणार. 108 याप्रमाणे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. लक्षात राहू द्या, खूप महत्त्वाचा प्रकार आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन. 6वा प्रश्न. जर m माणसे एक काम 10 दिवसात करतात तर तेच काम m+7 माणसे किती दिवसात करतील? आपण हे पाहिलेलं आहे. माणसे आणि दिवस यामध्ये काय असते? व्यस्त चलन असते. बरोबर आहे. माणसे किती आहेत? m. तर दिवस लागत आहेत 10. तेच काम, वर्क सेम आहे, तेच काम आहे, परंतु माणसे येथे m+7 आहेत. तर किती दिवस लागतील? किती दिवस? समजा x दिवस लागतील. पहा, व्यस्त चलन असेल तर आपण काय करतो? हा गुणाकार इक्वल आहे हा गुणाकार. बरोबर आहे. म्हणजे हे इक्वल आहेत m+7 आणि इंटू x. हा गुणाकार इक्वल आहे हा गुणाकार. म्हणजे ही किंमत काढायची आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल? m गुणिले 10 आणि भागिले, पहा इथे गुणाकारामध्ये आहे एवढी टर्म, इकडे भागाकारामध्ये येईल m+7, इकडे राहील x. बरोबर आहे. आपल्याला फक्त xची किंमत काढायची आहे. m गुणिले 10 म्हणजेच काय? 10m. बरोबर आहे. भागिले m+7 ही व्हॅल्यू आहे x. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा, MDSने पण काढता येईल कारण वर्क सेम आहे. सूत्र कसं आहे? MDH भागिले W इक्वल आहे MDH भागिले W. हे वर्क 1 वर्क सेकंड. बरोबर आहे. इथे 1 1 1 हे 2 2 2. माणसे आहेत म्हणजे m आहेत. डेज आहेत 10. आवर दिले नाहीत, घ्यायची गरज नाही. वर्क एक काम आहे, तेच काम आहे म्हणजे W2ची व्हॅल्यू 1 आहे. माणसे येथे m+7 आहेत. बरोबर आहे. आणि किती दिवस लागतील? D2ची व्हॅल्यू काढायची आहे. आवर दिले नाहीत. D2 म्हणजे काय होईल? हे m × 10 म्हणजे 10m होईल आणि हे m+7 इकडे भागाकारामध्ये येतील इक्वल टू D2. म्हणजे दिवस किती लागतील? एवढे 10m/m+7. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पण असंही काढता येईल. व्यस्त चलन आहे तेच आहे आणि सूत्र वापरलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. 7वा प्रश्न. मनोहर व सलमा दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. पहा, मनोहर आणि सलमा दोघांनी एकत्र काम केलं तर 20 दिवस लागत आहेत. मनोहर एकटा तेच काम, पहा वर्क सेम आहे, मनोहरने एकट्याने काम केलं तर त्याला 30 दिवस लागत आहेत. तर तेच काम सलमास पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? म्हणजे आपल्याला सलमाचे दिवस काढायचे आहेत. सलमाला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. किती दिवस लागतील? पहा, दोघांचा आपण काय घेणार? लसावी घेणार. 20 आणि 30 यांचा लसावी किती आहे? 20 आणि 30 यांचा लसावी 60. 20 आणि 30 यांचा लसावी 60 मिळेल. किंवा असंही करा, 20 आणि 30 एकाच वेळी मूळ अवयव काढायचे आपल्याला. 2ने भाग देऊ, हे 10 होतील, हे 15 होतील. पुन्हा दोन्ही नंबरला 5ने भाग देता येईल. 5 2 10 5 3 15. हा गुणाकार आणि हा गुणाकार. 3 2 6 6 5 30 30 2 60. म्हणजे लसावी किती आहे? 60. पहा, आता आपल्याला काय करायचं आहे? या नंबरने या नंबरला भागायचं आहे. या नंबरने या नंबरला भाग द्यायचा. 20 3 60 होईल. बरोबर आहे. 30 2 60 होईल. म्हणजे मनोहर आणि सलमा दोघांनी एकत्र काम केलं तर 3 येत आहे. मनोहर आणि सलमा यांची 3 कॅपॅसिटी येत आहे. बरोबर आहे. दोघांनी एकत्र काम केलं तर मनोहरची किती आहे? त्यापैकी 2 आहे. त्यापैकी मनोहरची 2 आहे. म्हणजे सलमाची किती असेल? 1 असेल, कारण 2 + 1 = 3 होईल. बरोबर आहे. याची 2 आहे म्हणजे याची किती असेल? 1 असणार आहे. बरोबर आहे. दोघांनी एकत्र काम केलं तर 3 होईल. म्हणजे 1 येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? येथे 1 आहे म्हणजे 1ने भाग देणार. काय होईल? 60च होईल. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे.
पहा याप्रमाणे आपण समीकरण केलेलं आहे. मनोहर आणि सलमा 20 दिवस, मनोहरचे एकट्याचे 30 दिवस आहेत. जर येथे 30 फूट केले तर हे समीकरण बरोबर होणार नाही, 30 होतील, 20पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, यांचा लसावी घ्यायचा आहे. लसावी घेऊन ही त्यांची क्षमता काढायची आहे. दोघांची एकत्र क्षमता 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे 3 पैकी मनोहरची किती आली, 2 आलेली आहे. मग सलमाची किती असेल, दोघांची एकत्र क्षमता 3 आहे, त्यापैकी मनोहरची 2 आहे, म्हणजे सलमाची 1 आहे. म्हणजे आपण या लसावीला 1ने भाग देणार तर 60 मिळेल आपल्याला. म्हणजे इथे काय येईल, 60 येणार आहे. पहा 60 भागिले 60 1 येईल, 60 भागिले 30 2, 60 भागिले 20 3 येईल. याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. पहा 8वा प्रश्न. अ आणि ब एकत्र काम केलं तर 6 दिवस लागत आहेत. अ आणि ब एकत्र काम केल्यानंतर त्यांना 6 दिवस लागत आहेत. अला एकट्याला ते काम करण्यास 15 दिवस लागतील, कारण दोघांनी काम केलं तर दिवस कमी लागतील, एकट्याने काम केलं तर दिवस जास्त लागतील. तर बला किती दिवस लागतील, जर बने ते काम एकट्याने पूर्ण केलं तर किती दिवस लागतील, हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. ही किंमत आपल्याला काढायची आहे. अशा टाईपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोघांचा लसावी काढायचा. 15 आणि 6 यांचा लसावी किती येईल, 6 आणि 15, दोघांचे एकत्र मूळ अवयव काढू आपण. 3ने भाग देऊ, 3 दोन्ही 6, 3 5 15. आता हा गुणाकार आणि हा गुणाकार, 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, म्हणजे यांचा लसावी येणार आहे 30. आपण लसावी मसावी कसा काढतात हे पाहिलेलं आहे, बरोबर आहे. या नंबरने याला भागायचं, किती येतील, 6 पंचे 30. म्हणजे दोघांची क्षमता किती आहे, 5 आहे, बरोबर आहे. अची क्षमता किती होईल, 30 भागिले 15 म्हणजे 2 होईल, बरोबर आहे. दोघांची क्षमता आता इथे लिहितो, अ प्लस ब, हे दोघे मिळून किती आहे, 5 आहे. त्यापैकी आता हे घ्यायचे आपल्याला, दोघांची क्षमता 5, अ आणि ब 5, त्यापैकी अचे आहेत 2, म्हणजे बचे किती असायला पाहिजेत, हे समीकरण 2 अधिक 3 होईल, 2 अधिक 3 म्हणजे 5, बरोबर आहे. म्हणजे याची क्षमता किती असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे. 30ला 3ने भाग देऊ, काय येईल, 30ला 3ने भाग दिलं तर 10 येईल, 30 भागिले 3 म्हणजे 10. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. अ आणि ब 6 आहे, परंतु अ 15 आहे, त्यामुळे आपल्याला येथे अची व्हॅल्यू पुट करता येत नाही. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, यापेक्षा मोठा नंबर एक लसावी घेतलेला आहे, म्हणजे हा नंबर बेरजेचा जास्त येणार आहे आणि बाकीचे नंबर कमी येतील. त्यावरून आपण समीकरण तयार करून सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 9वा प्रश्न. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात एवढं अंतर पार करत आहे, तर गोळ्याचा प्रति सेकंद वेग किती, म्हणजे एका सेकंदामध्ये वेग किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. पण आपण सूत्र पाहिलेलं आहे, वेग म्हणजे काय, अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे, 105 किलोमीटर. वेळ किती आहे, 105 किलोमीटर अंतर क्रॉस करण्यासाठी 3.5 सेकंद लागत आहेत, बरोबर आहे. येथे आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायची गरज नाही आहे, कारण ऑप्शन आपले किलोमीटरमध्ये आहेत. 105 किलोमीटर आहेत हे, आणि हे सेकंद आहेत, बरोबर आहे. म्हणजे येणारं उत्तर आपलं काय येईल, किलोमीटर पर सेकंद येणार आहे. 105ला 3.5ने भाग देऊ आपण, 105 भागिले 3.5 आहे. काय करणार आपण, हा पॉईंट येथे आणला, एक अंक पुढे पास केला तर येथे पॉईंट आहे, तर हा पॉईंट एक अंक पुढे पास होईल, येथे अंक नाही म्हणजे आपण 0 घेणार, बरोबर आहे. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला, भागिले 35. याचाच अर्थ काय होतो, हा होतो, बरोबर आहे. 35 एक 35, 35 त्रिक 105 आणि हा 0, म्हणजे उत्तर आपल्याला काय मिळेल, 30 किलोमीटर पर सेकंद. प्रति सेकंद म्हणजे पर सेकंद म्हणजे प्रति सेकंद वेग किती आहे, 30 किलोमीटर. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
10वा प्रश्न, ए व बी या दोन गावातील अंतर 264 किलोमीटर आहे. पहा, ए आणि बी या गावातील अंतर 264 किलोमीटर आहे. एक बस ए गावातून ठीक 10 वाजता, पहा 10 वाजता एक बस निघत आहे. 10 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने. तिचा वेग किती आहे? 1 तासात 60 किलोमीटर पर आवर. बी गावाकडे निघाली तर ती किती वाजता बी गावात पोहोचेल? पहा, पर्याय आपल्याला 24 तासामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपण 24 तासामध्ये लिहिणार आहोत. 10 वाजता निघत आहे, वेग एवढा आहे, म्हणजे 11 वाजता काय होईल? 1 तास होईल. बरोबर आहे. 10 वाजता निघत आहे, 11 वाजता 1 तास होईल. यापूर्वी आपण असे प्रश्न पाहिलेले आहेत. 10 वाजता निघत आहे, 11 वाजता 1 तास होईल, म्हणजे 11 वाजता 60 किलोमीटर जाईल. 12 वाजता किती जाईल? पुन्हा 60 किलोमीटर, म्हणजे 120 किलोमीटर. 12, 1 वाजता, 1 म्हणजे 13 वाजता. पहा, 24 तासामध्ये आपली घड्याळ आहे पर्यायामध्ये, त्यामुळे आपण 12 नंतर 13 लिहिणार आहोत. येथे 180 होईल. नंतर 2 वाजता किती होईल? 180 आणि 60 म्हणजे 240 होईल. 240 म्हणजे आपल्याला किती पाहिजे? 264. पहा, 240ला किती वाजत आहेत? 2 वाजत आहेत. बरोबर आहे. 240ला 2 वाजत आहेत. 2 म्हणजे 14 वाजत आहेत. 240 किलोमीटरसाठी 14 वाजत आहेत, म्हणजे दुपारचे 2 वाजत आहेत. पुन्हा किती पाहिजे? 264 म्हणजे 24 किलोमीटर. यामध्ये अजून 24 किलोमीटर पाहिजेत. 24 किलोमीटर म्हणजे हे किती होतील? 264 होतील. बरोबर आहे. तर इकडे 24 मिनिट ॲड होतील. बरोबर आहे. कारण वेग किती आहे? 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे 24 किलोमीटरसाठी 24 मिनिट लागतील. बरोबर आहे. 60 किलोमीटर म्हणजे 60 मिनटामध्ये 60 किलोमीटर, 1 मिनटामध्ये 1 किलोमीटर. येथे 24 किलोमीटर आहेत, म्हणजे 24 मिनिट लागतील. म्हणजे दुपारचे 2 वाजून 24 मिनिट, म्हणजेच किती? 14:24. हा ऑप्शन येणार नाही, कारण 24 तासामध्ये हे खूप पुढे जाईल, म्हणजे 14:24. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3ला आपण डार्क करणार असं. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.